आणि आम्ही सगळ्यांनी कॉर्पोरेट लाईफचा अनुभव घेतलेला आहे मुंबईमध्ये, लहानाची मोठी झालोय. पण शेवटी म्हटलं की एका आयुष्यात बरंच काही करावं असं वाटतं, म्हणून एक नवीन एक्सपेरिमेंट करावा म्हणून इकडे आलो. आमचं गाव मालवण असल्यामुळे इकडे आमच्याकडे आम्ही ते सुरुवात केली. एक छोटंसं आधी भजी आणि चहापासून सुरुवात केली. भाताची भजी आजही खूप प्रसिद्ध आहे आमच्याकडे. फिश थाळीमध्ये आहे हे आय थिंक कोळंबीची ग्रेव्ही आहे, त्याच्यानंतर बांगडा तिखलं आहे, हा माशाचा रस्सा आहे, त्याच्यानंतर सोलकढी, फिश फ्राय आणि फिशची साईज देखील, हे भरलेलं पापलेट आहे. वर्षी मार्च पर्यंत आपल्याकडे आंबा काढणी ही सुरू होते. पण यंदा आता सर्वत्र जसं लोकांना माहितीच आहे की आंबा यंदा थोडा कमी आहे आणि थोडा लेटही आहे. तर जवळपास आज आहे जवळपास मार्चची 11 तारीख, एक 4 ते 5 दिवसामध्ये आता आंबा काढणी आपण सुरू करणार आहोत. आंब्याचे रेट सध्या जे आहेत ना ते खूप जास्त आहेत, त्यामुळे आम्ही त्या प्रमाणात प्रमोट करत नाही आहोत. कसे आहात मित्रांनो, मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. मालवणी लाईफ हे असं एक यूट्यूब चॅनल आहे की दरवेळेला तुम्हाला एक नवीन विषय घेऊन येतं. गेल्या वेळेला तुम्ही M2M फेरी बघितली, त्या अगोदर एक व्यावसायिकाची चिरेखाण बघितली. आता आपण काहीतरी वेगळं तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो. वेगळं म्हणजे काय, तर पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर बरेचसे या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने अनेक व्यवसाय चालू झाले. त्यापैकी एक हॉटेल व्यवसाय आहे आणि आपल्या अस्सल मालवणी व्यंजनाची म्हणजे अस्सल मालवणी जेवणाची चव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी या अनुषंगानं माझ्या मित्राने मुंबई सोडून, म्हणजे त्यांच्या अख्ख्या फॅमिलीने मुंबई सोडून तरी झाले व्यवसायाला 3-4 वर्ष, हॉटेल व्यवसाय चालू केलेला आहे चिरंजीव व्यंजन या नावाने. आणि त्याला आज आपण भेट देणार आहोत. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कुठले कुठले खाद्यपदार्थ खायला मिळतील याची नक्कीच माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत ते मालवण देवगड रोडवरून टुवर्ड्स देवगड साईडला चिरंजीव व्यंजन या रेस्टॉरंटकडे कसं जायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. अगदी गुगल मॅपला लावलं तरी तुम्ही पोचू शकता. पण हा मालवण देवगड रोड आहे. पुढे आता आपल्याला कालावलीचा ब्रिज लागणार आणि कालावलीच्या ब्रिजच्या नंतर साधारण पुढे 5 ते 6 किलोमीटर आचरा बाजारपेठ लागणार. तर पहिलं आपण आचरा बाजारपेठ गाठूया. आता आपण ज्या बाजारपेठेत आहोत ती आहे आचरा बाजारपेठ. ही आचरा बाजारपेठ आपल्याला क्रॉस करून सरळ पुढे टुवर्ड्स देवगड साईडला जायचं आहे. आचरा बाजारपेठ क्रॉस केल्यानंतर पुढे आपल्याला एक ब्रिज लागेल. ब्रिज क्रॉस करून चढाव लागेल. चढाव चढून झाल्यानंतर इमिजिएट आपल्या लेफ्ट हँड साईडला हे रेस्टॉरंट आहे. जसा चढाव संपतो आपल्या डाव्या हातालाच हे रेस्टॉरंट आहे, या बाजूच्या बागेमध्येच. आपण आलो आहोत चिरंजीव व्यंजन. तर जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण आचऱ्यावरनं आलो, चढाव चढलो. चढाव चढल्यानंतरच हा जिथे चढाव संपतो तिथेच ही बाग आहे. आपल्याबरोबर आणखीन काही आपले क्रिएटर मित्र आलेले आहेत. सो खूप मोठ्या एकरमध्ये असणारी बाग, जी तुम्ही पहिले आपल्या हापूस आंब्याच्या व्हिडिओमध्ये बनवलेली, कारण का त्यांचे वेगवेगळे हे आहेत. चिरंजीव आमराई आहे, चिरंजीव व्यंजन आहे, देन चिरंजीव फार्म फ्रेश या नावाने त्यांचे आपले मालवणी कोकणी प्रोडक्ट्स आहेत. तर अशी ही त्यांची ही संपूर्ण बाग आणि त्यांचे हे व्यवसाय. तर हापूस आंब्याचा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर यांच्या बागेतनं निघणारा हापूस आंबा कशा प्रकारे काढला जातो, कसा पॅकेजिंग केला जातो त्याची देखील मी व्हिडिओ बनवीन, जर तुम्ही मला बनवायला सांगितली कमेंटमध्ये तरच. आणि तुम्ही या बागेमध्ये आल्यानंतर, या बागेमध्ये आंबे तर भरपूरच आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, पण अशी काही एक्झॉटिक फ्रूट्स जे आहेत त्यांची देखील झाडं आहेत. त्याच्यानंतर ह्यांच्याकडे हे जे गुलाबं लागतात त्या गुलाबापासूनच हे लोक गुलकंद बनवतात.
तर हे असे बरेचसे जे प्रोडक्ट बनवतात हे त्यांच्या स्वतःच्या फार्ममध्ये पिकवलेले असतील, किंवा आता तुम्ही इथे बघाल तर रतांबे लागलेले आहेत. सो त्यांचा कोकम आणि याचा व्यवसाय आहे, नारळाची झाडं आहेत. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळा चालू झालेला आहे. सो तुमची गाडी जर तुम्ही घेऊन आलात तर इथे व्यवस्थित पार्किंगची व्यवस्था आहे. सो तुम्ही तुमची गाडी सावलीत ठेवू शकता. तर त्या पद्धतीने त्यांनी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. आरामात इथे एक 5 ते 6 गाड्या इथे पार्क होऊ शकतात. आता आपण आतमध्ये जाऊया. तर आता आपण आलो आहोत रेस्टॉरंट येथे. डॅडी नमस्कार. सो डॅडी किती सिटिंग आहे आपल्याकडे अंदाजे? आपल्याकडे जवळजवळ अराउंड 70 सिटिंग आहे, ॲट अ टाइम बसू शकता. ऍडजस्ट करू शकतो. आणि अजून जरी मोठी पिकनिक टूर आली तर ते देखील आपण अरेंज करू शकतो. हो अरेंज करू शकतो. येस, आपल्याकडे खुर्च्या वगैरे एक्स्ट्रा आहेत. ओके. तर तुम्ही टेबल्स आणि आपलं फार्ममध्ये आतमध्ये करून. नॉर्मली आम्ही काय करतो की टूर्स वगैरे ना की अगोदर जर त्यांनी दिलेले असेल ओके, तर आम्ही त्यांना चांगले सर्व्हिस देऊ शकतो. नक्कीच नक्कीच. वेल इन ॲडव्हान्स कॉन्टॅक्ट केला तर कॉन्टॅक्ट केलेला असेल नक्कीच. जेवणाचं सर्व्हिस लवकर म्हणा किंवा सिटिंग अरेंजमेंट वगैरे येस, व्यवस्थित देऊ शकतो. नक्कीच. तर अशी ही सर्व सिटिंग अरेंजमेंट आहेत. आपल्याबरोबर बरेचसे गेस्ट आहेत, ओनर आहेत या ठिकाणी, क्षितिज उनारी, ज्यांना बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघता. मनोहर आहे, अमोल, सचिन आणि गावठी व्यावसायिक, यांचे प्रोडक्ट आपण नंतर बघणारच आहोत. मालकीणबाई आहेत. सो क्षितिज, रेस्टॉरंटची तर माहिती घेऊच. बरेच लोक उत्सुक असतात आंब्यासाठी. सो कधी आंबा तयार होणार आहे? तर दरवर्षी मार्च पर्यंत आपल्याकडे आंबा काढणी ही सुरू होते. ओके. पण यंदा आता सर्वत्र जसं लोकांना माहितीच आहे की आंबा यंदा थोडा कमी आहे आणि थोडा लेटही आहे. तर जवळपास आज आहे जवळपास मार्चची 11 तारीख, एक 4 ते 5 दिवसामध्ये आता आंबा काढणी आपण सुरू करणार आहोत. आंब्याचे रेट सध्या जे आहेत ना ते खूप जास्त आहेत, त्यामुळे आम्ही त्या प्रमाणात प्रमोट करत नाही आहोत. बरं. तर माझा नंबर जो आहे तो स्क्रीनच्या खाली तुम्हाला दिसत असेल, तर तुम्ही त्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता. आंब्याची अवेलेबिलिटी बद्दल जो काही रेट असेल, जे काही अवेलेबिलिटी असेल हे तुमच्यापर्यंत आपण पोहोचवू. मुंबई आणि पुण्यामध्ये हे आपण होम डिलिव्हरी देतो. इतरही ठिकाणी आपण होम डिलिव्हरी देतो. पण तिथे जर तुम्हाला आंबा लवकर हवा असेल तर एसटी पार्सल सेवानी आता काही वर्ष आम्ही आंबा देत आहोत. तर तिथे आंबा लवकर तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. नक्कीच तर नक्कीच. याच रीते सध्या यावर्षी आंब्याची परिस्थिती आहे. व्हॉट्सअप करा आणि बाकी डिटेल्स आपण तुम्हाला देऊ. येस, तर आंब्याबद्दल झाला. आता थोडा रेस्टॉरंटकडे वळूया, येस. कारण का आजचा हा व्हिडिओ आपण खास रेस्टॉरंटचा करतो आहोत. सो इथे आल्यानंतर आपल्याला नाश्त्याला काय मिळेल आणि जेवणाला काय मिळेल? तर आपलं रेस्टॉरंट जे आहे त्याची कामगाराची वेळ जर तुम्ही म्हणाल तर 10:30 सकाळपासून संध्याकाळी 5:30 पर्यंतची असते. अच्छा. तर सकाळी 10:30 ते 12 मध्ये आपण मालवणी नाश्ता जो आपल्याकडे असतो, पुरी भाजी म्हणा, आंबोळी चटणी म्हणा, एक उत्तम रीतीची मिसळ आम्ही तयार करतो, तर ती आपण तुम्हाला देऊ शकतो. त्यासोबत सीझनमध्ये आमरसपुरी आपण देतो. अरे वा. मग त्यानंतर जेव्हा नाश्त्याची वेळ संपते 12 वाजल्यानंतर, त्यानंतर आपल्याकडे अस्सल मालवणी क्युझिन याच्यातलं लंच आपण देतो, ज्यामध्ये तुम्हाला तिन्ही प्रकारचे व्हेज म्हणजे व्हेज, चिकन आणि माशाची थाळी आपण सर्व करतो. अच्छा. आणि हे करण्यामध्ये आमच्याकडे कुक आणि शेफ कोणी नाही, आपल्या घरातलीच मंडळी आहे जे जेवण तयार करतात. तर जवळपास फेब्रुवारी महिन्यापर्यंत आपल्याकडे अस्सल आमरस ह्या व्हेज थाळीमध्ये आपण देतो. कारण आपल्याकडचा शेवटचा आंबा जो असतो तो पल्प करून आपण ठेवतो, त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह, साखर, फ्लेवर काही नसतं. अच्छा. प्युअर पल्प आपल्याकडे असतं. आणि माशांमध्ये जसं तुम्ही आता माहितीच असेल, आपण मालवणला राहतो, तर रोज सकाळी जाऊन आपण मासे आणतो, त्यामुळे फ्रेश मासे हे आपण सर्व करतो. नक्कीच. तर त्या प्रकारे आपल्याकडे व्हेज, चिकन आणि मासे या 3 प्रकारचे हे अवेलेबल असतात. आणि काही जे असे पदार्थ आहेत ज्यासाठी पूर्वतयारी आपल्याला लागते ते आपण प्री ऑर्डरने देतो. जसं की सागोती वडे जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही गुगलवर दिलेल्या नंबरवरनं जर आम्हाला फोन केलात काही 2 तास अगोदर की आम्ही इतकी माणसं येत आहोत,
तर सागुती वडे आपण देतो, कोथिंबीर वडी आपण देतो, अळूवडीही आपण देतो. अच्छा. या सगळ्या गोष्टी प्री ऑर्डरने आपण देतो. नक्कीच. आणि समजा तुमचं टूर ट्रॅव्हल्स एजन्सी असेल आणि तुम्ही एक मोठी ट्रिप जरी घेऊन येत असाल तर तसंही आपण टायअप्स करतो. समजा एक 15 माणसं आहेत, 20 माणसं आहेत, 22 माणसं आहेत जे एक नॉर्मल मिनी बसमध्ये येतात, तर तुम्ही जर आधी फोन केला तर तुमचं जेवण हे ऑलरेडी तयार असेल, ज्याने तुमचा जो पुढचा फेरफटका आहे त्यामध्ये तुम्हाला वेळ लागणार नाही. पटकन तुम्ही जेवून, आणि आपलं लोकेशन आहे मध्यस्थी आहे देवगड आणि मालवणच्या मध्ये, तर इथे जेवल्यानंतर तुम्ही तुमच्या पुढच्या फेरफटक्यालाही जाऊ शकता. प्रशस्त पार्किंग वगैरे आपल्याकडे आहे. तर या ठिकाणी रेस्टॉरंटची सेटिंग अरेंजमेंट आहे आणि त्याच्या बरोबर समोर या ठिकाणी किचन आहे. किचनमध्ये जाऊन आपण दीदीला भेटूया जी पार्ट आहे या रेस्टॉरंटचा. नमस्कार दीदी, स्वागत मालवणी लाईव्ह यूट्यूब चॅनलमध्ये. या रेस्टॉरंटची सुरुवात कधीपासून झाली आणि तुम्ही सर्वजण मुंबईवरनं इथे येऊन हे रेस्टॉरंट चालू करण्याचं कारण काय होतं? असं आहे की आमची आई ही खूप छान जेवण बनवत होती आणि अच्छा. अजूनही तिच्या हातचं जेवण खायला आमच्याकडे खूप लोक येतात आवडीने. त्यामुळे तिच्यामुळे आमच्यामध्ये ती सवय आली आणि आम्ही सगळ्यांनी कॉर्पोरेट लाईफचा अनुभव घेतलेला आहे. मुंबईमध्ये लहानाची मोठी झालोय, पण शेवटी म्हटलं की एका आयुष्यात बरंच काही करावं असं वाटतं म्हणून एक नवीन एक्सपेरिमेंट करावा म्हणून इकडे आलो. आमचं गाव मालवण असल्यामुळे इकडे आमच्याकडे आम्ही ते सुरुवात केली. एक छोटंसं आधी भजी आणि चहापासून सुरुवात केली. भाताची भजी आजही खूप प्रसिद्ध आहे आमच्याकडे. आणि मग हळूहळू दरवर्षी नवीन सेगमेंट करत आलो. त्यातून व्यंजनचं निर्माण झालं आणि आपण व्यंजनला मालवणी जेवण देतो. आपला प्रयत्न असतो की जेवढं ऑथेंटिकेट आपण जेवण देऊ शकू तेवढं आपण देतोय. आणि त्याच्यानंतर आपण वेगवेगळे आणखीन सेगमेंट स्टार्ट करत गेलो. त्याच्याबद्दल पण माहिती तुम्हाला देऊच आम्ही. नक्कीच. आणि तसं हे सगळं सुरू झालं. आपण सगळे फॅमिली मेंबर्स आहोत. आपल्याकडे कुठलाही शेफ किंवा कुक नाहीये. काही प्रोफेशनल लर्निंग किंवा अकॅडमिक बॅकग्राऊंड नाहीये आम्हाला या क्षेत्रात, पण आवडीनुसार आम्ही सुरुवात केली आहे. आणि आज लकीली आमची प्रसिद्धी आहे. आता आपल्याकडे रिपीटेड कस्टमर्स येतात, आपल्याकडे रेफरन्स येतात, प्री ऑर्डर्स असतात. प्री ऑर्डर्स मध्ये आम्ही खास काही जेवणाची मेजवानी देतो त्यांना त्यांच्या आवडीनुसार. असं आपण सगळी सुरुवात केलेली आहे. पुढे आपल्याला अशी अपेक्षा आहे. आज 5 वर्ष झालेली आहेत आणि 5 वर्षांमध्ये आपल्याकडे ग्रुप्स येतात. आम्हाला टूर्स अँड ट्रॅव्हल्स बरोबर सुद्धा टाय अप करायला आवडेल. ह्या सगळ्याचा आम्हाला हळूहळू जरा वाढवायचा आहे. नक्कीच. सो खाली दिलेल्या नंबरवर तुमच्याशी नक्कीच हे टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाले कॉन्टॅक्ट करतील. आणि असं म्हणायला हरकत नाही दीदी की आपल्या घरातलं जे जेवण आहे ते आपल्याकडे आलेल्या अतिथींना किंवा आपल्याकडे आलेल्या पर्यटकांना आपण खाऊ घालतो आणि त्यांना नक्कीच अस्सल मालवणी जेवणाची चव चाखायला मिळते. सो आता आपण मी वेट करतो रेस्टॉरंटमध्ये. बघूया आज आपण काय काय आपल्याला खायला मिळेल. तर जेवणाला सुरुवात करण्या अगोदर थोडक्यात आपण माहिती घेऊया. इथे बरेचसे झाडं आहेत. क्षितिज, कुठली कुठली झाडं आपण लावलेली आहेत? तर प्रामुख्याने व्यावसायिकरित्या आपण आंब्याची लागवड केलेली आहे. जवळपास 2000 आंब्याची कलमं आपल्याकडे आहेत. आणि इतर म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्याकडे जागा आहे, आपल्याकडे चांगली जमीन आहे, तर त्यामध्ये अजून काय लागवड आपण करू शकतो. तर आपण गुलाबांची रोपं तयार केलेली आहेत. आता या गुलाबांपासून आपण काय तयार करतोय पुढे आपण बघणारच आहोत. तशाच रीत्या आपण वेगवेगळ्या प्रकारची फळं लावलेली आहेत. आवळे आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात आहेत. मग आपल्याकडे एक शेत जमीन छोटीशी आहे, त्याच्यामध्ये आपण बरेचसे असे भाज्या तयार करतो, लसूण तयार करतो, मग त्यानंतर वांगी आपल्याकडे तयार करतो. तर कधीतरी ते सगळे गोष्टी वापरून आपण आपल्या रेस्टॉरंटवर आपल्या ग्राहकांना जेवणही देतो. तर त्याच प्रकारे म्हणजे सांगतो की फक्त आंबा हा व्यावसायिकरित्या केलेला आहे. बाकी इतर जे फळं आहेत आपल्याकडे रामफळ आहे, अननस आहे, सीताफळ आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या बागेत तयार करतो. आता ही जी आपली बाग आहे ही मालवण पासून जरी जवळ असली तरी ही देवगड मध्ये, त्यामुळे हा पिकणारा आंबा हा देवगड हापूस आहे आणि कातळ जमिनीत पिकवलेला जाणारा आंबा आहे. बरोबर ना? आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता, खाली बघू शकता, हे पूर्णपणे एक उतारावरची कातळ जमीन आहे. आणि लकीच्या मागच्या बाजूला जर तुम्ही बघाल तर इथनं साधारण 2 प्लॉट सोडल्यावर आपला समुद्र देखील आहे. तर एक चांगला दर्जाचा हापूस आंबा तयार होण्यासाठी जितकीही आपल्याला गोष्टी लागतात ते सगळ्या देवाच्या कृपेने आपल्या बागेमध्ये उपलब्ध आहे आणि चांगला आंबा आपल्याकडे तयार होतो.
तर हँडवॉशसाठी देखील त्यांनी मस्त इको फ्रेंडली बनवलेलं आहे. इथे हात धुतले की पाणी झाडाला. आता जबरदस्त भूक लागलेली आहे आणि आता आपण जेवायला जाऊया. जर तुम्ही यांच्या या रेस्टॉरंटची खासियत बघितली ना तर बाजूला बाग आहेच आणि हे जे स्ट्रक्चर त्यांनी बनवलेलं आहे इथे कुठे तुम्हाला पंखा दिसणार नाही, कारण का मस्त हवा असते आणि वर कौलारू छप्पर असल्यामुळे थंडावा नक्कीच जाणवतो. तर आपली लहान थोर मंडळी इथे बसलेली आहेत आणि बाकी इथे हे काय आहे चिकन थाळी, ज्याच्यामध्ये चिकन ग्रेव्ही, अंडा ग्रेव्ही, देन वडे सागोती आहे, ही सोलकढी आणि चिकन रस्सा. ओके, ही व्हेज थाळी आहे. व्हेज थाळीमध्ये बटाट्याची भाजी, ही ग्रेव्ही, वरण, सोलकढी, आमरस, सलाड, भात, त्याच्यानंतर लोणचं, चुंदा म्हणजे चुंदाच ना अंकिता, हा, आणि पुऱ्या. ओके, फिश थाळीमध्ये आहे हे आय थिंक कोळंबीची ग्रेव्ही आहे, त्याच्यानंतर बांगडा तिखलं आहे, हा माशाचा रस्सा आहे, त्याच्यानंतर सोलकढी, फिश फ्राय आणि फिशची साईज देखील, हे भरलेलं पापलेट आहे ती, आणि आंबोळी मागितलेली त्यांनी. आणि देन बाकी कोळंबी थाळी आहे. देन तुझ्याकडे काय? सुरमई, पॉम्फ्रेट आणि बांगडा. येस, चला जेवणाचा आनंद घ्या. आणि मी इथे व्हेज थाळीकडे बसलो. कसं आहे जेवण अंकिता? तू काय घेतलंय? पापलेट, स्टफ पापलेट. थोडं वेगळं आहे ना, एका साईडनी ग्रीन आणि एका साईडनी खाल्लं, दुसऱ्या साईडने खाते. ओके, कसं आहे वहिनी जेवण? छान. वडे सागोती हो, कैसा आहे रे खाना? एक नंबर. आपल्या मित्राचा आहे म्हणून एक नंबर सांगतात की रिकमेंड करा लोकांना. आवडलं? नाद खुळा यावंच लागते. तर तुडुंब जेवल्यानंतर सर्वात मस्त असते ती सोलकढी. सोलकढीची आपण टेस्ट घेऊ. नाईस. तर मगाशी आपण बाग बघितली ना, तर बागेमध्ये जे जे काही प्रोडक्ट आहेत तर त्याच्यामध्ये म्हणजे फळं आहेत, त्याच्यामध्ये कोकम देखील म्हणजे रतांब्याची देखील झाडं आहेत, त्यांच्यात कोकमातनं ही सोलकढी बनवली जाते. आणि ही सोलकढी पातळ नाही आहे, ठीक आहे आणि फारच टेस्टी आहे. आता आपण सोलकढीचा आस्वाद घेऊन त्यांचे जे इतर प्रोडक्ट आहेत, जे स्वतः या बागेतले जी फळं आहेत, फुलं आहेत, ते वापरून जे प्रोडक्ट बनवतात त्याची माहिती देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये. कुठून आलात तुम्ही आणि या जेवणाचा थोडक्यात अभिप्राय द्याल? आम्ही प्रॉपर रिंगण्याची, अच्छा. लांजा तालुक्यातले. आम्ही नाशिकला राहायला असतो. अच्छा, आम्ही पालखी निमित्ताने आलेलो आहे. ओके, त्यामुळे आम्ही आता इथून नंतर मग मालवणला आलो. आता कुणकेश्वराला चाललोय. अच्छा, आता हॉटेल बघितलं, जेवायला थांबलो. खूप सुंदर वाटली चव आणि अच्छा. घरगुती पण जेवण चांगलं वाटलं आम्हाला. मग इतर पर्यटकांना तुम्ही रिकमेंड कराल का? आम्ही त्यांना म्हणतो नक्की या रस्त्याने जाताना किंवा खास या बाजूला आले तर जेवणासाठी इथे या, असं आमचं त्याला एक खूप चांगलं होतं, मस्त होतं, आवडलं आम्हाला. थँक्यू सो मच सर, थँक्यू. सो क्षितिज, खूप छान जेवण होतं. बरेच दिवस आमची इच्छा होती की या ठिकाणी येऊन तुझ्या या जेवणाचा आस्वाद घ्यायचा. या अगोदर आपण आलेलो, व्हिडिओ बनवलेले, पण कधी रेस्टॉरंटमध्ये जेवलो नव्हतो. पण खरंच अस्सल मालवणी जेवणाचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर चिरंजीव व्यंजनला नक्की तुम्ही भेट द्या. यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तर आपण देणारच आहोत. पण मी मगाशी सुरुवातीला जसं सांगितलं की यांचे बरेच व्यवसाय आहेत, जसा आंबा व्यवसाय आहे, मालवणी प्रोडक्टचा व्यवसाय आहे आणि हे रेस्टॉरंट आहे. तर मालवणी प्रोडक्टमध्ये आपल्याकडे कुठले कुठले प्रोडक्ट आहेत थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया. येस, तर मालवणी प्रोडक्ट्समध्ये बेसिकली आपण जेवढे प्रोडक्ट्स घरगुतीरित्या बनवू शकतो, विदाउट प्रिझर्वेटिव्स आपण बनवू शकतो, ते सगळे प्रोडक्ट्स आपण बनवतो. अच्छा, ज्यामधले मेजर कॅटेगरी आहेत, आपण मसाले बनवतो, आपण वेगवेगळ्या प्रकारचे पिठं बनवतो, आपण वेगवेगळ्या प्रकारचे सिरप्स बनवतो. ओके. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की लोणची आणि सिरप्स जे आपण बनवतो त्यातला प्रमुख घटक जो आहे, समजा आता तुम्ही आवळ्याचं लोणचं जर घेतला तर त्यातले आवळे जे आहे ते आपण आपल्या बागेमध्येच तयार करतो. किंवा समजा आपण म्हणतो कैरीचं लोणचं आहे, तर आपली आंब्याची बाग आहे जसं तुम्हाला माहिती आहे, तर कैरी आणि आंब्यांपासून जेवढे आपण प्रोडक्ट्स बनवू शकतो हे सगळे प्रोडक्ट्स आपण आपल्याकडे बनवतो. आपल्याकडे ओले काजूगरांची काही कलमं आहेत, तर ओले काजूगर आपण देतो. त्यातले चुलीवर भाजलेले काजूगर आपल्याकडे तयार असतात. मग सीझनमध्ये आपण पापड तयार करतो. कोकमाचं आगळ आपल्याकडे असतं, कोकम सरबत आपल्याकडे असतं.
तर अशा प्रकारचे आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत. काही काही आवळ्याची कॅन्डी आपल्याकडे आहे. तर जे काही प्रोडक्ट्स, जे काही उत्पादन आपल्या बागेत होतं त्यातनं आपण जेवढे काही प्रोडक्ट्स बनवू शकतो हे आपण अक्षरशः विदाऊट एनी मशीन, आपण कुठलाही प्रोडक्ट बनवताना मशीन वापरत नाही. जसं आता गुलकंद आपल्याकडे आहे, त्यातली गावठी गुलाबं आपण आपल्या बागेत लावलेली आहेत. त्यापासून आपण गुलकंद तयार करतो आणि ते गुलकंद हे आपण म्हणतो ना की उन्हामध्ये तयार केलेलं गुलकंद आहे, मशीन वगैरे आपण त्यासाठी वापरत नाही. तर असे हे आपले कम्प्लिटली होम मेड, अक्षरशः चटकदार, जशी तुमची आजी हे लोणचं बनवायची त्याच प्रकारे आम्ही हे लोणचं तयार करून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. नक्कीच नक्कीच. सो खाली आलेल्या नंबरवर नक्की तुझ्याशी संपर्क करतील लोक. आणि हे जे प्रोडक्ट आहेत हे बाय पोस्ट किंवा बाय कुरिअर ऑल ओव्हर इंडिया आपण डिलिव्हर करतो सर. सो नक्की खूप छान माहिती मिळाली तुझ्याकडनं. तुला आणि तुझ्या या संपूर्ण व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पण जेवल्यानंतर आमरस आणि श्रीखंडाचा पुन्हा एकदा आस्वाद घेतोय. मी आतमध्ये जाऊन एक पुरी अजून घेतली आणि आपलं जेवण तर झालेलं आहे. पण आता आपण ह्यांना रिव्ह्यू विचारूया. कसं वाटलं जेवण? आवडलं? तुला का झोप येते? नाही, तुझ्या हातात काय ते हवं. कसं वाटलं जेवण? रिकमेंड कराल लोकांना, पर्यटकांना? हे रिकमेंड करशील का? तेच तुमची संपलेल्या ताटावरनच कळतंय, तुमच्या संपलेल्या ताटावरनच कळतंय. तर मित्रांनो, मस्तपैकी तुडुंब जेवलो आहोत आम्ही. अस्सल मालवणी जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे. आमच्या घरी देखील मालवणी जेवण बनतंच, पण ही जी माहिती आहे ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत असतो. नक्कीच हे देवगड तालुक्यात जरी आलं तरी मालवण देवगड बॉर्डरवरच असल्यामुळे मालवण सिटीपासून देखील जवळ आहे आणि देवगडपासून देखील जवळ आहे. अगदी बॉर्डरवर हे रेस्टॉरंट आहे. तर तुम्ही मालवणवरनं जर देवगडला प्रवास करत असाल किंवा देवगडातनं मालवणला प्रवास करत असाल तर व्यंजन रेस्टॉरंटला नक्की भेट द्या. त्यांचे इतर देखील प्रोडक्ट आहेत ते नक्की खरेदी करा. आंब्याविषयी देखील आपण या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर अस्सल देवगडचा हापूस जर खरेदी करायचा असेल तर क्षितिशी तुम्ही नक्की संपर्क करू शकता. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.